आजचा जो आपण विषय घेतलेला आहे, त्याला इंग्लिशमध्ये आपण एंड्युरन्स म्हणतो. एंड्युरन्समध्ये छळ किंवा पिळवणूक हा शब्द आहे. पवित्र शास्त्रामध्ये जे वेळ उदाहरण दिलेले आहेत, त्यामध्ये एंड्युरन्स हा प्रकार अत्यंत संपूर्ण शास्त्रामध्ये दिलेला आहे. उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर आपलं योबाचं एंड्युरन्स होतं. योबाचं इतकं छळवणूक झाला, पिळून झालं, की ते संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं. आपण जर पुढे बघितलं तर हा एंड्युरन्स होता तो इर्म्यामध्ये आला. इर्म्यामध्ये आल्यामुळे इर्म्याने जेव्हा लोकांना सामोरं गेलं, त्या लोकांनी त्याला विरोध केला. विरोधाला त्याला सामोरं जावं लागलं. अशा रीतीने त्याला त्या ठिकाणी छळ झालेला आपल्याला दिसून येईल. संत पौल जर बघितलं, संत पौलाचं उदाहरण बघितलं, त्या ठिकाणी संत पौलालाही लोकांनी विरोध केला. त्याला शासन झालं आणि त्या ठिकाणी दिसून येईल त्याचं जीवन जे होतं ते त्याने लोकांनी बरबाद करून टाकलं. तरी परंतु तो परमेश्वरामध्ये होता. त्यामुळे परमेश्वराने त्याला सर्व गोष्टी पूर्ण केल्या. प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताला हे छळाला सामोरं जायला लागलं. तो छळाला सामोरा गेला, सर्व गोष्टी त्याने केल्या व त्यामुळे त्याला सार्वकालिक जीवनासाठी त्याने आपला मार्ग मोकळा केलेला आहे. जुन्या काळामध्ये योसेफचं उदाहरण घ्या. योसेफ जो होता त्यालाही छळाला सामोरं जावं लागलं. त्याला विकण्यात आलं. त्या विकण्यानंतर परत तो त्या ठिकाणी त्याचा छळ झाला. तो तुरुंगात गेला. व पुन्हा येतो त्या ठिकाणी परमेश्वरामध्ये उठला आणि त्याला परमेश्वराने त्याला उंच केलं आणि त्या संपूर्ण इस्रायल प्रांताचं त्याला त्याने अधिपती केलं. अशा रीतीने छळामध्ये परमेश्वराबरोबर असणं महत्त्वाचं आहे. छळामध्ये परमेश्वराला न सोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. छळामध्ये परमेश्वर धावा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि असं जर केलं तर आपल्याला दिसून येईल, जरी आपल्यामध्ये पिळवणूक झाली, छळ झाला, जरी आपल्यामध्ये सर्व गोष्टी वाईट होत आल्या, तरी परमेश्वर आपल्याला छळामध्ये एकटं कधीही सोडत नाही. तो त्यातून आपल्याला बाहेर काढतो आणि म्हणूनच हा छळ आपल्यामध्ये न यावा, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.